आणि गेल्या 5 ते 6 दिवसांपासून आपण बघतो की सूर्यनारायणाचा प्रकोप हा वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे माणसांसोबतच प्राणी, पक्षी, झाडं या सगळ्यांनाच त्याच्या झळा बसतात। मात्र अकोल्यातल्या एका डाळिंब उत्पादक शेतकऱ्याने आपलं पीक वाचवण्याच्या दृष्टीने एक शक्कल लढवली आहे। कोणती बघूया। आग ओकणाऱ्या सूर्यनारायणापासून बचाव व्हावा म्हणून झाडांना चक्क कपडे घातले। त्यामुळे डाळिंबाच्या बागेत सगळीकडेच हे झूलधारी डोलताना दिसतायत। अकोल्यात तर मार्च महिन्यातच पाऱ्यानं 44 अंशांच्या वर झेप घेतली आहे। उन्हाच्या याच वाढत्या पाऱ्यामुळे डॉक्टर राम शिंदे हे शेतकरी चिंताग्रस्त झाले आणि मग त्यांनी शक्कल लढवली। संपूर्ण 10 एकरातल्या झाडांना नॉन ओव्हन पॉलिइथिलीन कव्हर आणि बॅगनी आच्छादित करायचा निर्णय त्यांनी घेतला। या पिकाला सांभाळणं फार कठीण आहे। त्यानुसार आम्ही त्याच्यासाठी सोय करण्यासाठी आधी तर हे प्लांट कव्हर करण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे आम्ही मल्चिंग करून त्या जे आहे आपले ड्रिपर तिथे टेम्परेचर जरी बाहेर 44 असेल तरी तिथे 20, 25, 30च्या दरम्यान मेंटेन करण्याचा आमचा प्रयत्न आहे। एवढा बगीचा चांगला ठेवणं म्हणजे लहान मुलासारखी याची काळजी घेणं आणि ती आम्ही घेण्याचा प्रयत्न करतोय। आजच्या या कंडिशनमधून पाहता अराउंड 60 ते 75 टन माल निघून आम्हाला 40-45 लाखाची उत्पन्न व्हावं अशी आम्हाला असं वाटतं। 10 एकर डाळिंबासाठी त्यांना नॉन ओव्हन पॉलिइथिलीन कव्हरचे 10 बाय 700 मीटर आकाराचे 10 बंडल्स लागले। त्यासाठी त्यांना 1.25 लाखांच्या जवळपास खर्च आलाय। सनबर्नमुळे जवळपास शेतकऱ्यांचं 40% नुकसान होतं आणि फळाला भाव कमी मिळतात। त्याच्यामुळे आपण नॉन ओव्हन पॉलिइथिलीन कव्हर हे जे लावलेले आहेत त्याच्यामुळे हे एकतर 17 GSM आहे। त्याच्यामुळे जेवढा हवा आणि पाणी पूर्ण झाडामध्ये पोहोचले जाते। UV ट्रीटेड असल्यामुळे जेवढा इंटेन्सिटीचा सूर्यप्रकाश फळाला आणि झाडाला पोहोचण्यासाठी लागतो तेवढा सूर्यप्रकाश त्याला मिळतो। दुसरी गोष्ट या कव्हरमुळे पक्षी फळांना खात नाहीये। याच्यामुळे अळी किंवा इतर जे कीटक आहेत जे पिकाला किंवा फळाला नुकसान करतात त्यांच्यापासून आपल्याला बरंचसं संरक्षण मिळतं। सध्या उन्हाचा पारा चढल्यानं अंगाची अक्षरशः लाही होते। अशा स्थितीत ही भन्नाट कल्पना झाडांसाठी मात्र जीवदान ठरतीये। उमेश अलोणे, ABP माझा, अकोला।